अजित पवारांच्या वाटेत नाराजीचे काटे पसरत गेलेत का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय। कारण आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियतकालिक द ऑर्गनायझर मधून त्यांच्या महायुतीतील सहभागावर तिखट भाष्य केलं गेलं। त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याच विवेक साप्ताहिकानं दादांबद्दल वेगळंच मत व्यक्त केलं। हे कमी म्हणून की काय, बालेकिल्ल्यातच शरद पवारांनी दादांना मोठा धोबीपछाड दिलाय। पाहूया। अजित दादा नको ग बाई, संघाच्या ऑर्गनायझर नंतर विवेकचीही टीका। बालेकिल्ल्यात पिंपरीत दादांना मोठा धक्का। उपमुख्यमंत्री अजित पवार ऐतिहासिक बंड करत आणि शरद पवारांची साथ सोडत भाजपसोबत सत्तेच्या सावलीत गेले खरे, पण तेव्हापासून महायुतीतल्या नेत्यांनीही अजित पवारांच्या सत्तेतील सहभागावर अनेकदा नाराजी व्यक्त केली। त्यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियतकालिकांमधूनही अजित पवारांबाबत नाराजीचा सूर उमटलाय। संघाच्या ऑर्गनायझरनं दादांवर टिप्पणी केली असतानाच आता साप्ताहिक विवेकनंही महत्त्वाचं भाष्य केलंय। राष्ट्रवादीला सोबत घेणं हे भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। याची जाणीव भाजप नेत्यांना नाही असं नाही। अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीही एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं। शिवसेनेनं पुन्हा युतीत येणं, त्यासाठी शिवसेनेत घडलेलं बंड, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी या घटना कार्यकर्त्यांनी स्वीकारल्या। हिंदुत्व हा सामायिक दुवा असल्यानं आणि हा युतीला मागील अनेक दशकांचा इतिहास असल्यानं बारीक सारीक कुरबुरी असल्या तरीही युती नैसर्गिक असल्याचं मतदारांना पटलं। मात्र हीच भावना राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे। भाजपचीच मातृसंस्था असलेल्या विवेक साप्ताहिकानं अजित पवारांबाबत भाष्य केल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांनीही जोरदार घणाघात केला। काही लोक जे आमच्यावर आरोप करतात की संघ भाजप चालवते, हे काही खरं नाही, एवढं तर या बातमीवरून सर्वांना लक्षात येईल। संघाने काही भाजपची प्रत्येक गोष्ट ही मान्यच केली पाहिजे असा अर्थ होऊ शकत नाही। विवेक साप्ताहिक आमच्या संघाचं भाजपला मार्गदर्शन दिशादर्शक असं साप्ताहिक आहे। त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं, पक्षांच्या दृष्टीनं काही सूचना असतील तर निश्चितच त्या स्वागतार्ह मानून आणखी ताकदीनं या ठिकाणी भाजपचा कार्यकर्ता म्हणून आम्ही काम करू। आता ऑर्गनायझर आणि विवेक याच्या वतीनं कोणती विचारधारा आहे याचा शोध घ्यावा लागेल। ते ज्या अर्थी म्हणतात याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते। यापेक्षा वेगळं काही नाही। महायुतीमध्ये सगळे काही आलबेल आहे असं मला दिसत नाही। आपसामध्ये मारामाऱ्या त्यांच्या सुरूच आहे। पहिल्या मारामाऱ्या सुरू आहेत वाटणीवरून, हिस्सेदारीवरून। ती पहिली लढाई यांची तिजोरी साफ करण्यासाठी जेवढा सफाईदारपणे काम करता येईल त्यासाठी आहे। दुसरी लढाई एकमेकावर आरोप करण्यामध्ये आहे। तिसरी लढाई जागा वाटपावरून सुरू होणार आहे आणि चौथी लढाई अधपतन झाल्यावर एकमेकाचे कपडे फाडण्यात होणार। अजित पवारांच्या महायुतीतल्या सहभागावरून असा सगळा काथ्याकूट सुरू असतानाच पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यातच शरद पवारांनी अजितदादांना जोरका झटका दिला। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 20 माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली। एक हाती सत्ता दादांकडे नव्हती, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली। ज्या पद्धतीने कारभार या सगळ्या मंडळींनी या 7-7.5 वर्षात केलं, त्याच्यामुळे हे निश्चितपणे अपयश आले आणि म्हणून आम्ही ही भूमिका घेतोय। मला वाटत नाही की या नेतृत्वाबरोबर भारतीय जनता पक्षाबरोबर या ठिकाणी काम करावं अशा प्रकारचं माझी भूमिका आहे। त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी हा निर्णय घेतलेला आहे। एकीकडे काका शरद पवारांनी पुतणे अजित पवारांना धक्का दिला असला तरी अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे महाविकास आघाडीत कुरबुरी वाढण्याची चिन्ह आहेत। कारण गव्हाणेंचा झालेला पक्षप्रवेश हा पिंपरीतील ठाकरेंच्या शिवसैनिकांना रुचलेला नाही। विधानसभेला अजित गव्हाणे यांना तिकीट मिळालं तर त्यांचा प्रचार करायचा की नाही असा प्रश्न या शिवसैनिकांसमोर पडलाय। याबाबत हे सर्व शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे शिवसैनिकांच्या याच नाराजीचा फटका खासदार अमोल कोल्हे यांनाही बसू शकतो। कारण उद्याच्या जनता दरबाराला अमोल कोल्हेंनी येऊ नये अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे।
शिरूर लोकसभामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे या भोसरीमध्ये ज्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात काम केलं ते लोकांनी त्या ठिकाणी प्रवेश केल्यामुळं आमच्यामध्ये एक निष्ठावंत म्हणजे फक्त शिवसेना नाही तर राष्ट्रवादीच्या सर्व निष्ठावांनी अस्वस्थ आहे. कारण शेवटी महाराष्ट्राचं राजकारण हे निष्ठा आणि गद्दारी याच्या भोवती फिरत आहे. लोकांना ही न पटणारी गोष्ट आहे. तुतारीला सुटेल म्हणून त्यांनी प्रवेश केला, परंतु आपण बघितलं की माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये दौरा काढला निष्ठावंतांचा जनसंवाद. त्यामुळे त्यांना कुठलाही शब्द दिलेला नाही अशी आमची खात्री आहे आणि आम्ही आमचा जो न्याय आहे तो आम्ही आमच्या पक्षप्रमुखांकडे मागणार आहे. आम्ही चाललोय उद्या भेटायला त्यांना. आम्हाला खात्री आहे की हा वॉर्ड मशालीला सुटेल. एकूणच अजित पवार महायुतीच्या गोटात दाखल झाल्यापासून या ना त्या कारणानं महायुती आणि संघाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यातच पिंपरी चिंचवडमध्ये दादांना शरद पवारांनी मोठा धक्का दिला. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर या सगळ्यातून मार्ग काढण्याची तारेवरची कसरत अजित पवारांना करावी लागणार आहे एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.